ओम शांती 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 ही. तुम्ही म्हणत असाल हा असं काय बोलतोय. हो, बट आज मी एक असा प्रोडक्ट घेऊन आलोय जो प्रोडक्ट 90% लोकांना मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुम्हाला वाटलं सुद्धा नसेल की असा काही पदार्थ और प्रोडक्ट डायरेक्ट रेडीमेड बाजारात मिळू शकतो. हो, मी बोलत आहे अमूल पंचामृत बाबत. आणि अमूल हा एक असा ब्रँड आहे जो ऑलरेडी त्याच्या क्षेत्रामध्ये नंबर 1 आहे. तर यांना का वाटलं असेल की आपण पंचामृत लॉन्च करावं. सो लेट्स सी अँड टेस्ट करून बघूया. असं काहीसं ह्याचं पॅकेजिंग आहे अमूल पंचामृतचं. तर हे प्रोडक्ट ओपन करण्याआधी मला एक गोष्ट आठवते. काही वर्षापूर्वी शार्क टँक मध्ये सुद्धा एक कंपनी आली होती. बिजनेसेस है, आपने फूलों का बिझनेस कैसा सोचा? तर ती कंपनी आपण जे फुलं यूज करतो पूजेसाठी किंवा आपण अगरबत्ती यूज करतो त्याची डिलिव्हरी घरोघरी करते. तर मला वाटतं त्यांचंच इन्स्पिरेशन घेऊन अमूलने हे प्रोडक्ट लॉन्च केलं असावं. आपण हे ओपन करूया आणि टेस्ट करूया. तर पॅकेट ओपन केल्यानंतर तुम्हाला जे आहे अशा 5 डब्या मिळतील. याच्यामध्ये अमूल पंचामृत. पॅकेजिंगवर तर असं वाटतं की बऱ्यापैकी खर्च केला आहे, कारण याची प्राइस जी आहे ती ₹25 आहे MRP प्राइस. इन्स्टामार्ट ब्लिंकिट वरती तुम्हाला कदाचित हे थोडं स्वस्त मिळू शकतं. सो जर तुम्ही बघितलं की याच्यावर सुद्धा तुम्हाला इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मेन्शन केलेले दिसतील. तर याच्यामध्ये 5 गोष्टी वापरल्यात. गाईचं दूध, दही, तूप, मध आणि साखर. याच्यामध्ये ऍक्च्युली 5 गोष्टी वापरल्या. तर घरी बनवताना आपण कधी कधी फक्त काही गोष्टी यूज करतो, एखादी गोष्ट मिस सुद्धा होऊन जाते. वा, आज तर छान येतोय. पॅकेजिंग खरंच म्हणावं लागेल, एकदम मस्त केली आहे. थोडा आंबट आहे, असं नाही वाटत ते शॉर्ट्स पितोय. नाईस कन्सेप्ट बाय अमूल. कृष्ण झाल्यासारखं फील येतंय खरं तर मला, बट पापच एवढी केलीत मी. सो आफ्टर टेस्टिंग इट मी हे म्हणू शकतो की प्रोडक्ट खूप चांगलं आहे. आणि प्रोडक्ट सेल होण्यापेक्षा मला तरी वाटतंय अमूलने हे प्रोडक्ट जे आहे हे फक्त ब्रँडिंगसाठी, एक ब्रँड जो आहे, आम्ही सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती काम करतोय हे दाखवण्यासाठी हे प्रोडक्ट लॉन्च केलं असावं. बिकॉज ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट वरती याची कंटिन्युअस ऍड तुम्हाला दिसते. तर या यू कॅन ऑल्सो बाय इट. तुम्ही तुमच्या पूजेच्या नेक्स्ट पूजेच्या आधी हे प्रोडक्ट नक्की बाय करू शकता आणि बघू शकता हे कसं लागतंय आणि तुमच्या देवाला सुद्धा आवडतंय का नाही. अशाच नवनवीन प्रोडक्टच्या रिव्ह्यूजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता.